आणि पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। गंगापूर धरणामधून 6336 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। गोदाघाट परिसरामधली अनेक मंदिरं सध्या पाण्याखाली गेली। नाशिकमधल्या दुगारवाडी धबधब्याजवळ अडकलेल्या 15 ते 20 पर्यटकांचा व्हिडिओ समोर आलाय। पर्यटकांचं आकर्षण असलेल्या दुगारवाडी धबधब्यावरती अडकलेल्या मुलांना रेस्क्यू करत असतानाचा थरार हा व्हिडिओमध्ये कैद झाला। नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणामधून 43,882 क्युसेकने विसर्ग। नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे हा विसर्ग वाढवण्यात आला। गोदा नदीकाठच्या पूजा साहित्याची छोटी दुकानं आणि टपऱ्यांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय। गोदा काठावरच्या रस्त्यांवरती सध्या पाणी आलंय। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। तालुक्यामधील 6 धरणांची पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पुणेगाव धरण हे 75% भरलं। धरणामधून उनंदा नदीमध्ये 100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अकोले तालुक्यामधल्या रंधा धबधब्यामध्ये तरुण पडला। सुदैवाने दरीमध्ये कोसळण्याच्या आधीच हा तरुण पोहत पोहत काठापर्यंत पोहोचला आणि त्यामुळे बचावलाय। या तरुणाची अद्यापही ओळख पटलेली नाहीये। नाशिकच्या इगतपुरीमध्ये जोरदार पाऊस। शहरामधल्या वसंत पवार नगर परिसरामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरलं। संतप्त नागरिकांचा भर पावसामध्ये प्रशासनाच्या विरोधात ठिय्या। अहिल्यानगरच्या भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। निळवंडे धरणामधून 8500 क्युसेक वेगानं सध्या विसर्ग सुरू आहे। प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरात 2 दिवसांपासून पावसाची विश्रांती, त्यामुळे पंचगंगा नदीबरोबरच जिल्ह्यामधल्या इतर नद्यांच्या पाण्याची पातळी सध्या स्थिर आहे। सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही 31 फुटांपर्यंत गेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या राधानगरी धरण हे 80% भरलं। धरणाच्या स्वयंचलित दरवाजांपर्यंत पोहोचलं पाणी। राधानगरी धरणामधून 3100 क्युसेकनं सध्या पाण्याचा विसर्ग भोगावती नदीच्या पात्रामध्ये सुरू आहे। सातपुड्यामधल्या डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे वाल्हेरी धबधबा प्रवाहित झाला, परंतु धबधब्याच्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं कुठल्याही उपाययोजना नसल्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी। जिल्ह्यामध्ये सध्या हलक्या पावसाच्या सरी बरसतायत। सिंधुदुर्गामधल्या 39 मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 70% इतका पाणीसाठा। नागपूरच्या रवी भवन परिसरामध्ये झाडाची फांदी तुटून पडली। सुदैवाने तिथे कुणीही नसल्यामुळे दुर्घटना टळली आहे। भंडाऱ्यामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। तुमसर तालुक्यामधल्या चुल्हाड ते सुकडी नकुल या गावांना जोडणाऱ्या पुलावरून पावसाचं पाणी वाहू लागल्यामुळे वाहतुकीसाठी हा मार्ग बंद आहे। गोंदियामधल्या तिरोड्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी। तिलक वॉर्ड परिसरामधल्या सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलंय। यवतमाळच्या घाटंजीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी 2 जणांचा मृत्यू झालाय। पालघरमध्ये 150 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास। शाळेमध्ये जाण्यासाठी पार करावा लागतोय धोकादायक साकव। विक्रमगड तालुक्यामधल्या घाणेघर गावच्या मुलांची रोज कसरत होतीये। 10 वर्षांपासून नाल्यावरती पूल बांधण्याची मागणी। मुसळधार पावसामुळे पालघरमधलं धामणी धरण 84% भरलं। धामणी धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। धामणी आणि कवडास धरणामधून सूर्या नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मुंबईतल्या धरणांमधला सरासरी पाणीसाठा 68% पोहोचला। 7 धरणांमध्ये गेल्या वर्षी याच दिवशी फक्त 14% इतका पाणीसाठा होता। मोडक सागर आणि मध्य वैतरणा हे 87% इतकं भरलं। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या सर्वच बाजारपेठांमध्ये भाज्यांच्या दरामध्ये वाढ होतीये। परजिल्ह्यामधून होणारी भाजीची आवक कमी होत असल्यामुळे आणखी काही दिवस हे दर वाढू शकतात। नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे भाजीपाल्यांचे दर वाढले। नाशिकमधल्या बाजार समितीमध्ये फक्त 30% भाजीपाल्याची आवक झाली आहे। त्यामुळे भाज्यांच्या दरात प्रति किलो 50 ते 60 रुपयांची वाढ झाली आहे। उजनी धरणाची पाण्याची पातळी 85%वर। आषाढी सोहळ्यामध्ये महापुराचा धोका नको म्हणून प्रशासनाने उजनीमधून पाणी सोडणं बंद केलं होतं। दरम्यान पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे आता विसर्ग सुरू झालाय। नागपूरमध्ये आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। पूर्व विदर्भामध्ये सगळीकडे ढगाळ वातावरण आहे आणि आज पुन्हा एकदा दमदार पावसाची अपेक्षा आहे। आणि या सगळ्या